गुड मॉर्निंग सडाणेकर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटरडे आणि आज बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत वेगवेगळ्या. हे बघा सकाळचं वातावरण किती सुंदर आहे आणि हे आमच्या मळ्यातली नारळ काल खूपच मोठे, म्हणजे अक्षरशः खाली पडून आलेलं वाटतं हे सगळंच. मग हे सगळं घरी घेऊन आलेलो. पूर्ण पाण्याने असे गच्च भरलेले नारळ आहेत हे. जवळजवळ 12 ते 13 नारळ आहेत हे. आणि आता हे आपलं सकाळचं मॉर्निंग रुटीन. तर त्यात काय काय घेणार, गरम पाणी, हळद आणि त्याच्यासोबत ही मी पावडर बनवलेली आहे, जिरं, त्याच्यामध्ये अजून अजवाईन, अजून धणे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा भाजून आणि पावडर बनवून घेतलेली. ती रोज सकाळी ह्या हळदीच्या पाण्यासोबत तूप टाकून त्याच्यामध्ये ते मी सगळं घेते. हे पाणी, हळद, काळी मिरी आणि तूप हे तिघांचा मिक्स आहे ह्या पाण्यामध्ये. आणि ही पावडर, 1 स्पून पावडर हे सकाळी सकाळी मी रोज घेते. कारण असं म्हणतात हळदीने आपलं ब्लड चांगलं स्वच्छ होतं आणि मिरीने, तूप आणि मिरीने गुडघ्याचं दुखणं जे असतं ते कमी होतं. हे मी सकाळी सकाळी रोज घेते, म्हणजे घेतेच. हे माझं रोजचं रुटीन आहे. आता इकडे मला आर्याने सांगितलं की आई आज खिचडी बनवून द्या मला टिफिनला, बाकी काहीच नको. तर मग आता मी खिचडी बनवायला घेतलेली आहे. एकदम साध्या पद्धतीने खिचडी बनवली आई. फक्त कांदा, शेंगदाणे, लसूण आणि काळा मसाला, हिंग, जिरी ह्याच गोष्टी मी टाकलेल्या आहे. हे बघा एकदम सिंपल, सोबर आणि थोडासा वाळलेला आपला कढीपत्ता आणि थोडीशी जाणं कोथिंबीर, तांदूळ. आणि खिचडी तर माहिती आहे, पण वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या. आणि खिचडी सेम जरी असली ना, दुसरं कोणी केली की तिची लगेच टेस्ट बदलते. बरोबर आहे, म्हणजे मी केलेली वेगळी, आईने केलेली वेगळी, बहिणीने केलेली वेगळी, म्हणजे प्रत्येकाच्या हाताची मसाले तेच असतात पण टेस्ट चेंज होते. आणि इकडे मी आता घेणार आहे कोथिंबिरीचं थालीपीठ करायला. तर त्याच्यामध्ये जिरं, हिंग, लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ ह्या गोष्टी जाणार. आणि इथे बाजरी आणि ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे आणि भरपूर अशी मस्त हिरवीगार चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे व्यवस्थित मळून आता याचं मी थालीपीठ लावणार आहे. हे एक ओला कपडा करून घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे थोडंसं, म्हणजे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पातळ पीठ असतं हे, म्हणजे पटकन थापल्या जातं. आणि आता हे मस्तपैकी गोल 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 असं करून घेणार, कारण नुसती खिचडीच देऊन नाही चालणार ना, टिफिनला असं काहीतरी पाहिजे पण ना. आणि यात मी कांदा पण टाकला आहे ना, सांगायचं विसरली मी तुम्हाला. आता मस्त गरम तवा झालेला आहे, त्याच्यावरती दोघंही साईडने थोडंसं तूप टाकून असं सुंदर असं छान भाजून घेणार. बेबूला तो कडक कडक थालीपीठ खूप आवडतं. आता ही मस्त सुंदर अशी खरपूस 3 थालीपीठं झालेली आहे तिघांची, टिफिन वगैरे भरून. आणि आता आर्या बेबू गेल्या, ती बघा समोर त्यांची बस, सौ बाय बाय करताना. आता आमची बस कधी येईल काय माहिती. आणि हे आमच्या आंब्याचे पहिले आंबे, किती छान आणि किती मोठे. आणि हे बघा ही काय आहे, तूर. कोणाला माहिती आहे, अख्खी तूर, ती धुवून आणि भिजवून आणि सुकट टाकलेली आहे. हे बघा मॅजिक. अगोदर किती पसारा होता आणि आत्ता बघा माझं किचन, नाही का. त्याच्यामागे काय मॅजिक असतं ते लेडीजलाच माहिती आहे, ते कसं तयार करायचं आणि काय करायचं काय नाही का. हे फक्त मोबाईलसाठी झाले. चुटकी में काम हो जाएगा, पर चुटकी नहीं बजानी पडती साहब, बहुत ज़्यादा मेहनत होती. आणि ह्या माझा देवारा. गुड मॉर्निंग. 2 दिवसापासून काही ब्लॉग आलेला नाही आहे माझ्या चॅनलवरती. तर थोडासा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा क्लास वगैरे लावलेला आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही करायला मला जमत नाही आहे. पण आज स्पेशली सुंदर असा छानसा ब्लॉग घेऊन आलेला आहे मी, कारण आज माझ्या फ्रेंड्स घरी येत आहेत, माझ्या मैत्रिणी येत आहेत. एक विशीचं निमित्त म्हणा किंवा एकत्र येण्याचं निमित्त म्हणा, तुम्ही सगळे येतच असाल एकत्र, बरोबर आहे.
जेंट्स लोक तरी जातात रोज संध्याकाळी एकमेकांच्या मित्रांना भेटतात वगैरे, पण आपल्या लेडीजला नाही जमत. आपण जास्तीत जास्त भाजी बाजारामध्ये भेटू किंवा मुलांच्या स्कूलमध्ये भेटू, पण असं स्पेशली हां हळदी कुंकवाला भेटू, बस याच्यावरती नाही. तर हा एक योग म्हणा किंवा एक कारण म्हणा, आपण एकत्र भेटण्याचं एक कारण म्हणा. तर आज माझ्या तशाच मैत्रिणी येत आहेत सगळ्या, तर आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार. तो एक टाईम माझा एकदम क्वालिटी टाईम असेल असंच म्हणेल मी, कारण त्यावेळेला मी माझ्या सगळ्या गोष्टी विसरून जाते. आणि आर्या बेबूचं आता सुट्ट्या लागणार आहेत. एव्हरी सेशन स्टार्ट होईल तेव्हा स्कूल चालू होईल. आता 15 दिवस त्या घरी असणार आहेत आणि पूर्ण मुलांना सांभाळायचं म्हणजे खूपच. माझे तर 3 आहेत, एकदम जबरदस्त. कधी कोणता अणुबॉम्ब फुटेल ना सांगताच येत नाही. खूप विचित्रपणा असतो त्यांचे भांडणं हे ते. बाबा कशा त्या टीचर सांभाळतात. हॅट्स ऑफ त्या टीचरांना खरंच. थँक्यू, आमचे एवढे 11 मुलं सांभाळतात तुम्ही. चला तर मग भेटूया माझ्या मैत्रिणींना. आणि कसा जातो माझा आजचा हा दिवस, आनंदाचा जातो, वेगळा जातो, की आता काही वेगळे अनुभव येतात आणि प्रत्येक दिवस काही ना काही अनुभव घेऊनच येतो, बरोबर आहे की नाही. चला तर मग भेटू आपण थोड्या वेळात. ओके, बाय. आता ह्या आलेल्या आहेत आशू आणि नीतू, ह्या दोघीही आलेल्या आहेत. आता हळूहळू सुरुवात होईलच सगळ्यांना यायची, कारण 11चा टाईम होता. 11चे 12 झालेत आणि 12 म्हणजे आता येणारच सगळ्या, कारण सगळ्यांनाच लेडीज म्हटलं की सगळंच आवरून निघावं लागतं. असं थोडी 10चा टाईम दिला म्हणजे लगेच चला आम्हाला जायचं आहे सगळं सोडून तर काही पळता येत नाही, कारण हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, हे काम झालं पाहिजे, सगळं करूनच मग लेडीज घराच्या बाहेर निघतात. आणि आता ह्या सगळ्या जणी आलेल्या आहे. आशू, नीतू, प्रियंका, उजा आणि पूजा. इथे पूजाची नणंदबाई पण आलेल्या आहेत. त्या फॉरेन म्हणजे USA वरनं आलेल्या आहेत सुट्टीसाठी. आणि इथे आता गप्पा गोष्टी मारताना, मजाक करताना, पोज कोणती द्यायची, कशी द्यायची, पोजही सुचेना आम्हाला इथे. आणि आता इथे पूजा आणि तिच्या नणंदबाई जाता आहेत आणि इकडे आशू कशा कशा पोजेस करून फोटोज काढायचे ते बघते. आणि इथे बाहेर आलो आहे आम्ही फोटो काढण्यासाठी. ॲटलिस्ट बाकी हाय हॅलो तर करा, बाकी नका काही करू, कारण जास्त नाही जमत आम्हा सगळ्यांना. आणि इथे एक गेम चाललेला आहे, सवला चिठ्ठ्या काढायचं काम. तर बघा औजाचा आनंद बघा किती. आणि आता सगळ्या गेलेल्या आहेत त्यांच्या घरी. आणि हे सगळे आता घरी आले आहेत, सुट्ट्या चालू झाल्या आहे ना. आणि आता मी संध्याकाळचा मेनू, कारण मी, आर्या, बेबू आणि सवा, मी 4च जण आहोत घरी. तर मस्तपैकी पावभाजी केलेली आहे. आणि आज ही पावभाजी मी किती 5:30लाच केली, कारण मला बाहेर जायचं आहे. मी इंट्युशन सुदर्शन क्रियेचे क्लास लावलेले आहे. आता मी निघाली आहे माझ्या क्लाससाठी. आणि इथे आमचा क्लास संपूर्णात जाताना म्हणजे संपताना शेवट एंड जवळजवळ 2 ते 3 तास हा क्लास चालतो. पण खूप माइंड रिलॅक्स असा क्लास असतो हा, खूप छान. मी तर म्हणेल सगळ्यांनी ज्यांना जमेल त्यांनी लावा. ज्यांना ही संधी येईल ना त्यांनी ही संधी सोडूच नका. कारण मीही नाही म्हणत होती, पण ज्या आर्याच्या मॅडम आहेत इंट्युशनच्या, तर त्या बोलल्या नाही मॅडम एकदा तरी लावा म्हणे, काही खूप महाग नाही आहे ह्या गोष्टी करण्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि आता माझा क्लास संपला आहे, मी चालली आहे घरी. रात्रीचे 9 वाजले आहेत. बेबू, आर्या आणि साऊ घरीच एकटेच आहेत, पण माझी आर्या खूप छान सांभाळून घेते दोघांनाही, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. आणि घरी येत असता आम्हाला काय मिळालं बघा, माऊ आणि माऊचा छोटा बच्चू. बघा किती क्यूट आहे, पण इतका तो बघा किती लबाडे, लगेच म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी जसं त्याला आम्ही आता खातोय. आणि ही बघा, ही त्याची मम्मा. नको बाबा, म्हणजे आई कोणतीही असो स्वतःच्या मुलाबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह असते. हे बघा, इकडनं हो तिकडनं हो, ती म्हणजे पिलाच्या अवतीभोवती फिरते की नको काही करायला. हां बघा किती क्यूट आहे ते. आणि अजून एक बेबी आहे तिचा, हा काळा आणि पांढरा आहे आणि तो असा
ब्राऊनमध्ये इतका सुंदर सोनेरी कलर आहे ना त्याचा, खूप छान. आता इथे येतो की नाही येतो काय माहिती, कारण ते खालीच ओरडत होता मियाव मियाव मियाव. आणि इथे आता आणि बेबो आमची मावशी झालेली आहे, कारण माऊला 2 पिलं झालेले आहेत ना, त्या माऊला तिनेच जास्त जीव लावलेला आहे. आणि ती कोणीही बोलतं की तुमच्या घराचं सिक्युरिटी गार्डच आहे ती. आणि बघा तिला त्या पिलांना बघून केवढा आनंद होतो. चला तर मग भेटूया अशा सुंदर अशा पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, खूप खूप सारं शेअर करा आणि भरभरून माझ्या चॅनलला प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. आणि इथे आता आमच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे रोजच तुम्हाला रोज काही ना काही धम्माल मस्ती तर बघायलाच मिळेल. जास्तीत जास्त आमचे तर भांडणंच असतील. चला तर टू बी कंटिन्यू. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.